Hello friends, how are you? I hope you are doing best. Friends, in this video we are going to learn poetic appreciation of the poem of standard 10th English subject Maharashtra board syllabus, unit number 3.3, Stopping by Woods on a Snowy Evening. मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये पोएटिक अप्रिसिएशन पाहणार आहोत. In SSC board exam, question number 3B is based on poetic appreciation. Question is like that. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. 5 marks. 5 मार्कासाठी पोएटिक अप्रिसिएशनचा जो प्रश्न असतो. पोएटिक अप्रिसिएशन म्हणजे काय? अप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. यामध्ये कवितेचे शीर्षक, कवी, काव्यरचना, अलंकार, भाषाशैली, त्यात मांडलेले विचार इत्यादीचा समावेश होतो. पाठ्यपुस्तकातील कविता दिलेली असते, 1 किंवा 2 कडवे दिलेले असतात प्रश्नपत्रिकेत आणि त्या कवितेचं टायटल आणि पोएट किंवा पोएटिस सुद्धा दिलेला असतो. कधी कधी दिलेलं नसेल त्यावेळेला तुम्ही स्वतः आठवून ते लिहायचं असतं. तर पोएटिक अप्रिसिएशन लिहिताना खालील मुद्द्यांचा विचार करायचा. टायटल इज फॉर हाफ मार्क, नेम ऑफ द पोएट हाफ मार्क, राईम स्कीम 1 मार्क, फिगर्स ऑफ स्पीच एनी 1 मार्क, theme or central idea 2 marks. Let us see first point. The title of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening. Poet or poetess. The poem is written by famous American poet Robert Lee Frost. Rhyme scheme Yamak Yojana. The rhyme scheme for the first stanza is AABA. The rhyme scheme for the last stanza is AAAA. आता राईम स्कीम म्हणजे यमक योजना कशी असते, राईम स्कीम कशी काढायची याच्यासाठी टीनएजर्स प्रेयर या कवितेचं जे पोएटिक अप्रिसिएशन दिलेलं आहे त्याचा व्हिडिओ या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही राईम स्कीम पाहू शकता. बऱ्याच कवितांमध्ये राईम स्कीम दिलेली असते. ज्या कवितांमध्ये राईम स्कीम दिलेली नसेल त्यावेळेला राईम स्कीम हा जो मुद्दा आहे त्यासाठी असं लिहायचं, there is no rhyme scheme. This poem is written in free verse. Next point is figures of speech. भाषेचे अलंकार. Mostly the figures of speech inversion is used. म्हणजे एक अलंकार लिहायचा असतो, अनेक अलंकार त्या कवितेमध्ये असू शकतात. एक मुद्दा लिहिला तरी पुरेसा आहे. त्याचं एक्झाम्पल लिहिलं तर अति उत्तम. This inversion means incorrect word order. For example, whose woods these, I think I know. म्हणजे SVO सारखी रचना असायला हवी, परंतु इथे इनकरेक्ट वर्ड ऑर्डर पोएटिक इफेक्ट साधण्यासाठी दिलेले असते. द रेग्युलर ऑर्डर हॅज बीन चेंज टू गिव्ह ब्युटी टू द पोएम. थीम ऑर सेंट्रल आयडिया म्हणजे या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, म्हणजेच या कवितेमध्ये कवीला त्या कवितेतून काय सांगायचं आहे हे सेंट्रल आयडिया या मुद्द्याखाली. तर the theme of the poem is that travelers on horseback stops at a little forest at evening. That forest was so beautiful and refreshing. म्हणजेच या कवितेची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की तो घोडेस्वार जो असतो तो संध्याकाळच्या वेळेला त्या जंगलाजवळ, सुंदर अशा जंगलाजवळ येऊन थांबतो. Though he was greatly fascinated by that beauty, he wanted to leave that place. जरी तो त्या सौंदर्याने मोहित झाला असला तरी त्याला ते ठिकाण सोडायचे होते. बिकॉज ही वॉन्टेड टू कम्प्लीट हिज ड्युटीज, कारण त्याला त्याचं कर्तव्य पूर्ण करायचं होतं. हिज ड्युटी शुड बी कम्प्लिटेड इन टाइम, सो ही डिसाइडेड टू लिव्ह दॅट प्लेस. आणि त्याचं जे कर्तव्य आहे ते वेळेत पूर्ण व्हावं यासाठी त्याला ते ठिकाण सोडायचं होतं. लाईफ मस्ट फ्लो ऑन म्हणजेच पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे आयुष्य हे पुढे गेले पाहिजे. द पोएट हॅज यूज इमॅजरी टू शो ए सिमिलॅरिटी बिटवीन ट्रॅव्हलिंग अँड लाईफ ऑफ ईच पर्सन. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास आणि जीवन यात साम्य दाखवण्यासाठी कवीने इमॅजरी या अलंकाराचा वापर केला आहे. फिगर्स ऑफ स्पीचचे 3 व्हिडिओ या अगोदरच या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तिथून ते पाहू शकता.
The last line gives special message and meaning to all the readers to face any difficulty and problem. शेवटची ओळ वाचकांना कोणती अडचण किंवा समस्या इत्यादीचा सामना करण्यासाठी विशेष संदेश व अर्थ या कवितेतून देत असते किंवा या कवितेतून आपल्याला मिळत असतो. I like this poem for its simple but important message to flow with time like a water in the river. पाण्याप्रमाणे काळाबरोबर वाहत जाण्याचा साधा पण महत्वाचा संदेश देणारी ही कविता मला खूप आवडली. विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने पोएटिक अप्रिसिएशन लिहिल्यानंतर तुम्हाला हमखास 5 पैकी 5 गुण मिळतील अशी मला खात्री आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक बटनावर क्लिक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा व पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.